तर माझ्या प्रियजनांनो, ह्याच्या अगोदर एक मी सकाळ आज व्हिडिओ टाकलाय. तसं बघायला गेलं तर मुद्दा खूप छान आहे, आवडणार आहे पब्लिकला. आणि जे पब्लिकला आवडतंय तसे जर मुद्दे मांडले तरच मग आपल्या स्वतःचा फायदा होतोय. म्हणून मी ते मुद्दा घेऊन आले आणि तुमच्या समोर मांडला. पण जे मुद्दा घेऊन आले यूज तर पडायलात त्याला भरपूर 200 पर्यंत गेलाय, 200च्या पुढे गेलाय आताच्या आता लगेच. पण त्याच्यावर डॉलर बी पडणार नाही तर अर्निंगच होणार नाही. जाहिरातच नाही तर अर्निंग कुठली होती या? मग हे असं का मी म्हणते. ह्या सोशल मीडियावर काम करून अर्थ आहे का काही? कॉन्फिडंट असं हिसकटून घ्यायलंय आहे युट्यूब लोकांचं काम करणारायचं. असं बी नाही की बाबा आम्ही दुसरे काही व्हिडिओ टाकत नाहीत, दुसरे बी टाकताव की. रोजची रुटीन आमची जे आम्ही वागत आहो, बसत आहो, उठत आहो, कवा कसा स्वयंपाक पाणी करायला, कवा जेवायला, कवा काही कार्यक्रमाचा, कवा कसला व्हिडिओ टाकीत राहते. पण कोणत्या व्हिडिओला किती महत्व भेटत आहे हे तर काही लपून नाही, तुमच्या समोर आहे. मग त्या युट्यूबवाल्याला माहिती नाही का पब्लिकला काय आवडतंय? सगळं माहिती आहे. पण एवढं बी गृहीत धरू नाही बरं का. उगाच कुणाला काय हाऊस असती का हो स्वतःचं नाव खराब करून घ्यायचं, आपल्या चांगल्या वाणीचा उगा सत्यानाश करून ठेवायचा. काय फायदा होईल म्हणूनच माणूस एवढं खालच्या लेवलला जातंय, खालच्या थराला जातंय. नाही तर हाय का हाऊस? पण ते आपला काय फायदाच फायदा गेल्यावर मग काय कुणी बी विचारात पडन ना. आता बाबा आपण जे मुद्दे टाकायला त्याला पब्लिक तर महत्व देणारच झाली. पब्लिकला आवडतंय ते विषय, आवडतंय पब्लिकला, पब्लिकचं महत्व मिळणार झालं. पण ते विषय घेऊन येणाराचा फायदा काय आहे? त्याच्यावरचे अर्निंग बंद करून टाकल्यावर उगाच नवऱ्याचं खायचं आणि लोकांचं बोलून घ्यायचं का? काय एक बोलत नाही ते लोक. काय कमालीची गोष्ट आहे. शेवट बघा, मला ते व्हिडिओ डिलीट करायचा आहे. डिलीट करणार आहे मी, काय फायदाच नाही त्याचा सोशल मीडियावर. त्याच्यावर यूज किती बी येऊ द्या लाखभर, त्याचा उपयोगच नाही. मग फुकटचे हमाली काय उपयोग आहे करून? खरंच काम करायला इच्छा होई ना सोशल मीडियावर ना, काम करायची इच्छा होई ना.